नक्कीच खरं तर आपल्यासोबत मंत्री शंभूराज देसाई आहेत. साहेब, खरं तर 3 कोटी मराठे हे 20 जानेवारीला मुंबईमध्ये दाखल होणार असं जारांगेचा इशारा आहे. 1 तास देखील 20 जानेवारीच्या पुढे देणार नसल्याचं एकूणच ते म्हणतायत. काय सांगाल याविषयी? नाही बघा, मी मागं पण म्हटलं होतं आणि आजही पुन्हा सांगेन की मराठा आरक्षणाच्या बाबतीत हे सरकार प्रचंड सकारात्मक आहे. राज्याचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी अनेक वेळा ही भूमिका सरकारची स्पष्ट केलेली आहे की कायमस्वरूपी टिकणारं आणि कुठंही त्याला पुन्हा कसली कोर्टाची बाधा येऊ नये असं कॉन्क्रीट मराठा आरक्षण हे आपण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. याच्यासाठी मी परत सांगेन की जे डेडिकेटेड कमिशन आहे, ज्या कमिशनच्या रिपोर्टच्या आधारे हे सुप्रीम कोर्टापुढं आपल्याला साबित करायचं आहे की मराठा समाज हा आर्थिक मागास आहे, शैक्षणिक मागास आहे आणि सगळ्याच बाजूनं किती प्रमाण असं गरीब लोकांचं मराठा समाजामध्ये आहे. दुर्दैवानं पूर्वी जो काही अहवाल गेला किंवा रिव्ह्यू पिटिशनमध्ये ज्या काही गोष्टी मांडल्या गेल्या त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आल्या नाहीत. आता आपण राज्य मागास आयोगाचं पुनर्गठन केलं, नवीन माननीय सदस्य आणि अध्यक्ष नेमले आणि डे नाईट त्यांचं काम सुरू आहे. म्हणजे सरकार, मी म्हणतोय तसं, या आरक्षणाचा प्रश्न जवळपास 80% आपण सोडवलेला आहे. आता परत मी सांगेन, घाई गडबडीत काही निर्णय घेतला आणि समजा तो अंगलट आला तर उद्या हेच लोक म्हणणार आहेत की तुम्हाला त्यावेळी समजत नव्हतं का. म्हणून माझी जरांगे पाटील साहेबांनी विनंती, हे बघा, 3 कोटी लोक किंवा ते जे म्हणतायत त्याप्रमाणे लोक मुंबईमध्ये आली, शेवटी कुणाची गैरसोय होणार आहे? सामान्य नागरिकांची गैरसोय होणार आहे. मराठा समाजातली लोक असणार आहेत, सगळेच लोक असणार आहेत. आणि एखादं आंदोलन, जरांगे पाटील साहेब काय म्हणतायत, आमचं अहिंसावादी आंदोलन आहे, आमचं शांततेच्या मार्गाचं आंदोलन आहे. मग शांततेच्या मार्गाचं आंदोलन करायला वेगवेगळे पर्याय आहेत ना. त्याने आंदोलन करूच नाही ही आमची त्यांना विनंती आहे. पण एवढ्या मोठ्या संख्येने लोक आणणार किंवा लोक येणार अशा पद्धतीचं वक्तव्य करून विनाकारण, माझं म्हणणं एवढंच आहे की सरकार प्रयत्न करत असताना अशा पद्धतीचं भूमिका घेण्यापेक्षा त्यांनी संयमाची भूमिका घ्यावी. मी परत सांगतोय, मागंसुद्धा मी एकदा आपल्याच माध्यमातून बोललो होतो की आम्ही सुप्रीम कोर्टामधलं क्युरेटिव्ह पिटिशनचे प्रथम सुनावणीची जी 24 तारीख दिलेली आहे त्या अनुषंगानं आमची सगळी तयारी सुरू आहे. जे हायलाईट पॉईंट्स करायचे त्या सगळ्या गोष्टीची आम्ही तयारी केली. ॲडव्होकेट जनरल आपले राज्याचे ते करतायत, जी लिगल टीम आपली आहे ते करतायत, जे आपण 3 जज लोकांचं मार्गदर्शन मंडळ नेमलं आहे त्यांचं आम्ही वेळोवेळी त्यांच्याशी चर्चा करतोय. सगळ्या बाजूनं आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळं माझी, जसं अनेक आमच्या माननीय मंत्री महोदयांनी विनंती केली जरांगे पाटील साहेबांना, तशी मी सुद्धा करेन की अशी भूमिका घेण्यापेक्षा त्यांनी संयमाची भूमिका घ्यावी. आणि 3 कोटी लोक ते म्हणतात त्याप्रमाणे मुंबईमध्ये येतील तर ही शेवटी गैरसोय सामान्य लोकांची होणार आहे, मुंबईकरांची होणार आहे, येणाऱ्या लोकांची होणार आहे. त्यामुळे कुठलंही आंदोलन करताना कोणाची गैरसोय होणार नाही, कुणाला त्रास होणार नाही याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे. पण साहेब, सरकार यासाठी काय उपाययोजना काय करते का? या अनुषंगाने काय तुम्ही बोलणार आहात का? हे बघा ना, आता एवढे प्रयत्न आम्ही आरक्षणासाठी करतोय ते मी आपल्या वाहिनीच्या माध्यमातून आता स्पष्ट सांगितलेले आहेत. आता जरांगे पाटील साहेबांना याच्या अगोदर 3-4 वेळा वेगवेगळे माननीय मंत्री महोदय आमचे भेटले. आम्ही त्यांना कशा पद्धतीनं काम करतोय, किती वेळात काम करणार आहे. आता बघा, अधिवेशनामध्ये ऑन फ्लोर ऑफ द हाऊस, सभागृहामध्ये ऑन रेकॉर्ड माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की फेब्रुवारीमध्ये मराठा आरक्षणाच्या विषयासाठी स्वतंत्र अधिवेशन, एकदा राज्य मागास आयोगाचा अहवाल आला की त्याच्यासाठी आपण स्वतंत्र अधिवेशन घेणार आहे. मग एवढं क्रिस्टल क्लिअर भूमिका, म्हणजे स्वच्छ भूमिका, पारदर्शी भूमिका ही राज्य सरकारची आहे. माननीय CM साहेबांनी ती स्पष्टपणानं सांगितलेली आहे. त्यामुळे सरकारला सुद्धा आता जरांगे पाटील साहेबांनी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे. मराठा समाजातल्या लोकांचा, राज्यातल्या इतर लोकांचा कुठेही त्यांना या आंदोलनामुळं त्रास होणार नाही, गैरसोय होणार नाही, त्यातनं अनावधानानं काही अनुचित प्रकार घडणार नाही, ही सगळ्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे ना. जशी आम्हा सगळ्यांची राज्यकर्त्यांची आहे तशी जरांगे पाटील साहेब आज एक प्रमुख आंदोलनाचे नेतृत्व करतायत, त्यांचीसुद्धा ही जबाबदारी आहे. त्यामुळे मी परत त्यांना विनंती करेन की तुम्ही संयमाची भूमिका घ्या, सरकारला सहकार्याची भूमिका घ्या. निश्चितपणे आता अंतिम टप्प्यात आलोय आपण. याच्या अगोदरच्या लोकांनी काय केलं, का झालं नाही, त्याची उणं काढण्याची ही वेळ नाही. ते एकदा आरक्षण दिल्यानंतर, ते कॉन्क्रीट झाल्यानंतर, ते टिकल्यानंतर टिकणारच आरक्षण आपण देणार आहोत. त्यावेळी मग आपण काढू की पाठीमागं कोण कमी पडलं,
कुणी कुठल्या गोष्टी केल्या नाहीत, पण आज ती वेळ नाही. आज आपल्याला शांततेच्या मार्गानं, संयमाच्या मार्गानं, सरकार एवढं सकारात्मक आहे, सरकार एवढी चांगली पावलं टाकतं आहे, सरकार जी कृती करतंय त्या प्रत्येकाची माहिती जरांगे पाटील साहेबांना आम्ही देतोय. त्यामुळं आम्हाला त्यांनी सहकार्य करावं आणि अशा पद्धतीनं 20 तारखेनंतर मोठ्या संख्येनं लोक येतील, मुंबईमध्ये धडकतील, अशा पद्धतीचं भूमिका घेण्यापेक्षा त्यांनी संयमाची भूमिका घ्यावी, सरकारला सहकार्याची भूमिका घ्यावी. नक्की मी सांगतो विश्वासानं की जो शब्द छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलाय, तो शब्द हे सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये हे पूर्ण करेल, एवढा विश्वास आपल्या माध्यमातून मी जरांगे पाटील साहेबांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला देऊ इच्छितो. साहेब, लोकसभेच्या जागेवरून खरं तर रस्सीकेज पाहायला मिळते, कारण तुमच्या महायुतीमध्येच छगन भुजबळांचं असं विधान आहे की शिंदे गटाच्या शिवसेनेला जेवढ्या जागा आहेत तेवढ्याच अजित पवार गटाला देखील मिळाल्या पाहिजेत, असं त्यांनी आज विधान केलेलं आहे. काय सांगाल याविषयी? भुजबळ साहेबांनी खरं वास्तविक पाहता अशी वक्तव्य हे बंद खोलीच्या दाराआड करायचे असतात. महायुतीमध्ये कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार, कुठल्या पक्षाचा किती वाटा असणार, हे महाराष्ट्रामध्ये ठरवायचा अधिकार हा माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा या 3 जे प्रमुख आहेत या तिघांना आहे. असं असताना आता शिंदे गटा एवढ्या जागा आम्हाला द्या, मग भुजबळ साहेबांनी मी आठवण करून देऊ का, शिंदे गटाचे 50 आमदार आहेत, 40 शिंदे गटाचे म्हणजे शिवसेनेचे आमदार आणि शिंदे साहेबांच्या सोबत असणारे 50 आमदार, ते सगळे शिवसेनेचे सहयोगी आमदार आहेत. आता हे बघा, मला हा वाद करायचा नाही, मग आमचे 50 आहेत, तुमचे किती आहेत दाखवा, असं कधी म्हटलंय का आम्ही जेव्हा 50 आमदार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आलो, 10 वेळा किमान आम्ही 50च्या 50 जणांनी हात वर करून दाखवलं की आम्ही हे 50 जण आहोत, 1 ते 50. सभागृहामध्ये जेव्हा 172चं बहुमत आलं विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी, तेव्हा हात वर करून आम्ही मतदान केलेलं आहे. आम्ही 50 जण आमची उघड आहोत. याचा अर्थ असा मी म्हणत नाही भुजबळ साहेबांनी की तुमचे 40 दाखवा, पण आम्ही 50 आहोत हे तरी भुजबळ साहेबांनी मान्य केलं पाहिजे. पण मी एवढंच सांगेन की मी या आकडेवारीच्या वादात पडणार नाही. ही चर्चा ही माध्यमांसमोर सभेंमधनं ही करायची नसते. ही चर्चा हे आमचे 3 प्रमुख नेते आहेत, ते बसून ठरवतील. पण भुजबळ साहेबच जर आता आकडेमोड करायला लागले तर मला पण त्यांना सांगावं लागेल, भुजबळ साहेब तुमच्या 40 आमदारांपेक्षा शिंदे साहेबांच्या बरोबर आज 50 आमदार आहेत, त्यामुळे साहजिकच आम्ही जर असं म्हटलं की तुमच्यापेक्षा जादा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे तर ते लॉजिकल आहे, ते अगदी योग्यच आहे भूमिकेला धरून. पण आम्ही तसं म्हटलं नाही, कारण आम्ही एकच सांगतो की जो निर्णय घ्यायचा आमच्या शिवसेनेचा शिंदेसाहेब घेतील आणि 3 पक्षाच्या आणि आमच्या सहयोगी पक्षांच्या महायुतीचा निर्णय हे 3 जण आहेत, माननीय दादा, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय शिंदे साहेब, हे 3 जण घेतील. त्यामुळं उघड माध्यमांपुढे जाऊन अशा पद्धतीची चर्चा करणं आणि मग विनाकारण विरोधकांच्या मध्ये समज असा होतो की ह्यांच्यात गैरसमज आहेत, ह्यांच्यात जागांवरनं रस्सीकेस आहे. आमच्यात बिलकुल रस्सीकेस नाही. आमचं एकच तत्व आहे, महाराष्ट्रामधनं 45 खासदार माननीय मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातल्या महायुतीचे 45 खासदार दिल्लीला पाठवायचे, हे आमचं धोरण आहे आणि ते आम्ही यशस्वी करू. नक्कीच हे होते मंत्री शंभूराज देसाई. त्यांनी एकूणच सांगितलेलं आहे की महायुतीतील जे जागा वाटपाचा प्रश्न आहे ते महायुतीतील 3 वरिष्ठ जे नेते मंडळी आहेत ते ठरवतील. त्यामुळं जे काही गोष्टी असतील, ज्या काही घटना असतील त्यामध्ये भुजबळ साहेबांनी सबुरीनं घ्यावं हीच विनंती त्यांनी यावेळी केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.